तुझ्या सोबतीने मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे तायडी नुपूरच्या किचनची तपासणी करायला आलेली असते आणि तेव्हा आतमध्ये येताना नुपूर म्हणत असते, मॅम प्लीज तुमच्या ज्या काही चपला आहेत त्या प्लीज तुम्ही बाहेरच काढता का? असं म्हटल्याबरोबर आता इकडे नुपूर म्हणत असते, मॅम आम्ही घरामध्ये चपला घालत नाही. तेव्हा लगेच आता इकडे तायडी म्हणत असते, पण मला चपला काढायची सवय नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, पण मॅम आमच्या इथे नाही घालत आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडे शेवटी जी काही तायडी आहे तिला त्या चपला काढून ठेवाव्या लागणार असतात. आता तायडी आतमध्ये जाते आणि ती म्हणत असते, मी मल्हारची बहीण आहे. मग मॅम तुम्ही इथे कशा? तेव्हा ती म्हणत असते, त्याचं काय आहे ना, मी इथे इन्व्हिटेशन करायला आले आहे, म्हणजे तुझ्या किचनचं. आता इकडे ती आल्यानंतर तिला ती खुर्चीवर बसायला सांगत असते आणि तेव्हा ती सुद्धा खुर्चीवर बसते. तेवढ्यातच आता इकडे नुपूर तिच्यासाठी पाणी आणत असते. खरं तर हे पाणी मीनाने आणलेलं असतं आणि तेव्हा ती तिला म्हणत असते, हे मिनरल वॉटर आहे का? तेव्हा ती म्हणत असते, नाही सॉरी. त्यावर ती म्हणत असते, सॉरी मग मी हे वॉटर साधं पाणी नाही पिऊ शकत. मी कोण आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे का? मुद्दामच ती हे सगळं काही बोलत असते. त्याचबरोबर आता नुपूर म्हणत असते, मॅम पण तुम्ही इथे कशा काय आलेला आहात? तेव्हा ती म्हणत असते, त्याचं काय आहे ना, माझ्या भावाने तुला एवढी मोठी ऑर्डर दिली आहे, मग ती ऑर्डर इथे कशी बनते, काय बनते, त्याचबरोबर तुझं किचन, त्याचबरोबर तुझ्या किचनची भांडी, ह्या सगळ्या गोष्टी मी चेक करायला आली आहे. तेव्हा नुपूर म्हणत असते, पण कालच सर येऊन गेलेले आहेत, त्यांनी असं काहीच नाही सांगितलं. म्हणजे त्यांनी इकडे ते किचन नाही बघितलं किंवा त्या सगळ्या गोष्टी ते काहीच नाही बोलले. कालच त्यांनी तर ऑर्डर दिलेली आहे ना. तेव्हा आता इथे ती म्हणत असते, तायडी म्हणत असते, हो तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी तुला खरं सांगते, कारण इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यानेच मला इथे बोलवलेलं आहे. हवं तर मी तुला फोन लावून देते, तू फोन करून विचारू शकतेस, बोलू शकतेस. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, असू द्या, तुम्हाला तपासायचंच आहे ना तर तुम्ही तपासू शकता. तेव्हा आता इकडे जी काही नुपुरा आहे ती म्हणत असते, ठीक आहे चला मग तुम्ही सुरुवात, हो तुझ्या किचनपासूनच सुरुवात करणार आहे मी. काही झालं तरी मला किचनपासूनच ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात करायची आहे आणि किचनपासूनच हे सगळं काही शोधाशोध करायची आहे, असं सुद्धा ती आता इथे बोलू लागते. त्यावर इकडे नुपूरला ती म्हणत असते, मला एक गोष्ट सांग, एवढा मोठा बिझनेस चालवतेस, एवढ्या सगळ्या काही गोष्टी करतेस, मग तुझ्याकडे एखादं फूड लायसन वगैरे असेलच ना? तेव्हा ती म्हणत असते, नाही मॅम सॉरी, पण माझ्याकडे लायसन वगैरे काहीच नाही आहे. काय म्हणजे तू असंच काम करतेस? आता नुपूर आणि त्याचबरोबर तायडी ह्या किचनमध्ये जातात. दोघीजणी किचनकडे गेल्यानंतर आता इकडे ती मोबाईल ऑन करते आणि त्याचबरोबर त्यामध्ये व्हिडिओ काढत असते. खरं तर इकडे आता तिला मुद्दामच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, जेणेकरून काही जरी झालं ना तरीसुद्धा ही ऑर्डर तिला मिळता कामा नये, म्हणूनच तिचे हे सगळे काही प्रयत्न इथे सुरू असतात. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे ती चेक करत असते. आता चेक करत असताना तिच्याकडनं बरीच अशी भांडी जी आहेत ना ती खाली पडतात आणि बरीच भांडी खाली पडल्यानंतर इकडे नुपूर म्हणत असते, अहो मॅम तुम्ही काय करताय हे? म्हणजे तुम्ही माझ्या किचनची सगळी जी काही भांडी आहेत ती भांडी तुम्ही अशी पाडणार आहात का? त्यावर ती म्हणत असते, अगं सॉरी सॉरी सॉरी, त्यासाठी सॉरी. तेवढ्यातच बाहेर आता आशाताई आलेल्या असतात. बाहेर आशाताई आल्यानंतर इकडे आता लगेचच त्या आतमध्ये जात असतात. तेव्हा मीना त्यांना तिथेच आहे त्याच ठिकाणी थांबवते आणि म्हणत असते, अहो तुम्ही कुठे निघालेला आहात? उगाचच बाहेर जाऊन आतमध्ये किचनमध्ये जाऊ नका. का नका जाऊ? अहो ते मल्हार खानविलकर आहेत ना, त्यांची बहीण इथे आलेली आहे आपलं किचन तपासण्यासाठी. एवढी मोठी ऑर्डर दिलेली आहे ना, मग आपल्या किचनमध्ये काही खोट आहे का, काही आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ती पाहायला आली. तेव्हा आता इकडे आशाताई म्हणत असतात, मग तर झालंच, इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या नुपूरच्या किचनमध्ये काहीही सापडणार नाही किंवा काहीही निघणार नाही, ही गोष्ट तुला तर चांगलीच माहिती ना. उलट बरंच झालं ना की ती हे सगळं काही तपासायला आली ते, असं इकडे आता ती बोलत असते. तर तायडी किचनमध्ये मुद्दामच सगळी जी काही भांडी आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अस्ताव्यस्त इथे पाडत असते. मुद्दामच ह्या सगळ्या गोष्टी ती इथे करत असते.
तेव्हा नुपूर म्हणत असते, अहो मॅडम तुम्ही हे सगळं काय करताय, असं करू नका ना प्लीज. तेव्हा ती म्हणत असते, सॉरी हां, त्याचं काय आहे ना, चेक तर करावंच लागणार आहे ना, म्हणून मी हे सगळं काही चेक करते, असं आता इथे ती बोलू लागते. तेव्हा हे सगळं काही बोलत असताना तिला तो ओपन सिलेंडर दिसतो आणि ओपन सिलेंडर दिसल्यानंतर ती म्हणत असते, हे काय तुझ्या इथे तर हा ओपन सिलेंडर आहे, मग तू आता इकडे हा जो काही क्लाउड किचन चालवते, ह्या सगळ्या गोष्टी करते, तर तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करतेस का? त्यावर ती म्हणत असते, हो पण आतापर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही आला आणि मी व्यवस्थित सगळ्या गोष्टीची काळजी तर घेतेच आहे ना. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, पण हे किती रिस्की आहे, ह्या सगळ्या गोष्टी करणं किती रिस्की आहे हे तुला समजत नाही का? त्यावर ती म्हणत असते, पण मॅम मी व्यवस्थित काळजी घेते आणि हे बघा, अहो पण तुला आता एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे, एवढ्या सगळ्या काही गोष्टी तू इथे करतेस, मग हे रिस्कीच नाही आहे का? शिवाय तुझ्याकडे इथे लायसन पण नाही आहे. नाही मॅम माझ्याकडे लायसन नाही आहे, तसं मला कोणी विचारलं नाही आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मल्हार सरसुद्धा आले होते, त्यांनासुद्धा माझ्या लायसनविषयी त्यांना माहिती आहे माझ्याकडे लायसन आहे नाही. त्याचबरोबर त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात विचारल्या नाही आहेत. तर मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे मला विचारताय, असं इथे नुपूरचं म्हणणं असतं. तेव्हा तायडी म्हणत असते, आता ह्या सोसायटीचे किंवा ह्या चाळीचे सेक्रेटरी कोण आहे त्यांना बोलवण्यात यावं. तेव्हा सर्व चाळ इथे जमा झालेली असते आणि सर्व चाळ जमा झाल्यानंतर आता इथे जी काही नुपूर आहे ती बोलून घेत असते ते सेक्रेटरीला. आणि तेव्हा ती म्हणत असते, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही ह्या चाळीचे सेक्रेटरी आहात? तेव्हा ते म्हणत असतात, हो बोला ना. मग ह्या चाळीमध्ये असा इथे बिझनेस होतोय, फूड बिझनेस. मग हा फूड बिझनेस इथे होत असताना मला एक गोष्ट सांगा, ह्या फूड बिझनेसची तुम्ही परवानगी दिलेली आहे का? तेव्हा लगेच आता सेक्रेटरी म्हणत असतात, त्याचं काय आहे ना, आम्हा सगळ्या चाळकऱ्यांना माहिती आहे की नुपूर ते काम करते, पण ती ते काम करत असताना सगळ्या गोष्टीची काळजी घेते, सगळं काही तिचं व्यवस्थित असतं. अहो ते सगळं काही योग्य आहे, पण तुम्हाला गोष्ट इथे समजते का? हे बघा, हे किती रिस्की आहे. एकतर तुमची ही घरं अशी एकदम एवढ्या जवळाजवळ, आणि जर काही किचनमध्ये प्रॉब्लेम झाला तर तुम्हा लोकांच्या जीवावर किती आणि कशा पद्धतीने बेतू शकतं, ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? तेव्हा आता इकडे सगळे चाळकरी घाबरलेले असतात. अहो पण मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमची नुपूर त्या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित काळजी घेते आणि ती काहीही एक चुकीचं करत नाही, हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा तायडी म्हणत असते, पण वेळ कुणावर सांगून येते का? नाही येत. आणि जर काही झालं ह्या सगळ्या गोष्टी, तर ते तुम्हा लोकांना किती महागात पडणार आहे, हे तरी तुम्हाला इथे समजतंय का? त्यावर आता इकडे सगळे चाळकरी म्हणत असतात, आम्ही काय म्हणतो नुपूर, हे बघ, हे जर एवढं सगळं काही रिस्की असेल, ह्या सगळ्या जर गोष्टी अशा पद्धतीने असतील ना, तर बाई तू हा काही बिझनेस करू नकोस बाई. हा सगळा बिझनेस तू बंद कर. म्हणजे आम्हाला ना आमच्या जीवाशी ते खेळायचं नाही आहे, आम्हाला आमचा जीव इथे धोक्यात टाकायचं नाही. तेव्हा नुपूर म्हणत असते, अहो तुम्ही काय करताय असं? प्लीज ह्या सगळ्या गोष्टी बोलून तुम्ही कन्फ्युजन वाढवू नका बरं. हे बघा, मी सगळी गोष्टीची काळजी घेते ना, आणि आतापर्यंत तुम्हा लोकांना कोणालाच काही प्रॉब्लेम नव्हता, तर मग आता तुम्हा लोकांना का आणि कशामुळे प्रॉब्लेम झाला आहे? हे बघा, बाहेरचं कोणी येईल आणि दोन गोष्टी बोलेल आणि तीच गोष्ट तुम्ही ते त्यांची ऐकणार आहात का? हे बघा, तुम्ही त्यांची ती गोष्ट ऐकून प्लीज मला असं बोलू नका ना. तेव्हा आता इकडे जे काही सोसायटीचे सेक्रेटरी असतात ते म्हणत असतात, पण मी काय म्हणतो निपूर, हे बघ, उगाचच रिस्क नको. इथे असलेल्या त्या सगळ्या चाळकऱ्यांच्या जीवाशी अजिबात खेळायचं नको आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू हा जो काही ते बिझनेस करायचं म्हणतेस ना, किंवा ही जी काही तू टिफिन सर्व्हिस चालवतेस ना, ती टिफिन सर्व्हिस तू बंद कर. कारण इथे मला आता ह्या सगळ्या चाळकऱ्यांच्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार इथे करावा लागेल आणि त्याचनंतर मला हा जो काही निर्णय आहे तो सुद्धा घ्यावा लागणार आहे. नुपूर प्लीज माझ्या अर्थाचा अनर्थ करू नकोस. तेव्हा आता इकडे तायडी म्हणत असते, बघितलंस ना तू, मी तुला सांगितलं होतं
की असा बिझनेस इथे करता येत नाही, म्हणजे फूड लायसन नसेल, ह्या सगळ्या गोष्टी नसतील तर तू बिझनेस कसा करणार आहेस, ते तुझ्यासाठी किती रिस्की आहे, असं इकडे ती म्हणत असते. तेव्हा मीना म्हणत असते, ए बाई नुपूर, उगाचच ह्या सगळ्या गोष्टी इथे करत बसू नको बाई. त्याचं काय आहे ना, उगाचच नसलेला उद्योग आपल्याला काही करायचा नाही आहे. मी तुझ्यासमोर हात जोडते. आणि तेव्हा मीना म्हणत असते, हे बघा काही करू नका, नको नको पोलीस तक्रार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करू नका, कारण आमची इथे नुपूर बिझनेस करणार नाही. आता इकडे जी काही आपली नुपूर आहे ती तायडीसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते, हे बघा तुम्ही माझे एकदा ऐकून घ्या ना, प्लीज ऐकून घ्या ना. हे बघा असं करू नका, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, काही झालं ना तरीसुद्धा इथे मी हा जो काही बिझनेस आहे तो इथे तुमच्या म्हणण्यानुसार आणि तुम्ही सांगाल त्याच पद्धतीने करण्यासाठी सुद्धा तयार आहे, असं इकडे ती बोलते. पण ती काहीच ऐकून घेत नसते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी आपली तायडी आहे ती आता घरी गेलेली असते. तायडी घरी गेल्यानंतर इकडे आता लगेचच जी काही आपली जो काही मल्हार आहे त्या मल्हारला ती इथे सांगत असते की हे बघ मल्हार, मी आत्ताच त्या नुपूरला भेटून आली आहे. जेव्हा मी त्या नुपूरला भेटले आणि जेव्हा तिथे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा मला तर फारच मोठा धक्का बसला. कारण तुला एक गोष्ट सांगू का, तिचं ते ओपन किचन आहे, ते किती हायजीन किचन आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे स्वच्छता आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठेच जागा नाही आहे. काय चाललेलं आहे असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आणि त्याचमुळे मी हा जो काही बिझनेस आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या त्यांना करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर जो काही मल्हार आहे त्याला तर फारच टेन्शन आलेलं असतं. कारण आता इकडे ही तायडी गेली आणि तायडीने ह्या सगळ्या गोष्टी अशा केल्या, त्याचमुळे आता इकडे त्याला टेन्शन आलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मल्हार म्हणत असतो, ठीक आहे, आपण मग तिला तिला काही जरी झालं ना तरीसुद्धा हे करायला नको, म्हणजे परवानगी द्यायला नको. तिच्याकडून ते दिलेली ऑर्डर काढून घेऊयात. आता इकडे रेवती मात्र फारच टेन्शनमध्ये आलेली असते. रेवतीला तिचा फारच राग येत असतो. ती विचार करते, ही मुद्दाम मुद्दाम ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करत आहे आणि हिला मुद्दामच हे सगळं काही अशा पद्धतीने करायचं आहे, असं इकडे ती बोलत असते. त्यावर आता इकडे जी काही तायडीची आहे आई आहे ती म्हणत असते, बापरे, म्हणजे हे सगळं असं होणार आहे तर. तेव्हा तायडी म्हणत असते, हो मग हे सगळं असं झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर अशा झाल्या तर मग काय करायचं. म्हणजे तुम्हा सर्वांच्या एक गोष्ट लक्षात येते का, की हे बघा, जर आता एवढी छोटी छोटी तिथे घरं आहेत आणि एवढी छोटी छोटी तिथे घरं असताना जर आग लागली आणि त्याचबरोबर इथे कोणाचा मृत्यू झाला, कोणाला इजा झाली, कोणाला जखम झाली, तर मग काय करायचं. म्हणजे काही त्या सगळ्या गोष्टी कशा होतील, काय होतील, हे सगळं तुम्हाला तरी समजतंय का. नको 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 हे सगळं नको नको हे सगळं अजिबात ह्या पद्धतीने होऊ द्यायचं नाही. कारण किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा हे खूपच जास्त डेंजरस आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण हे सगळं करत राहिलो तर मल्हार, तुला सांगू का, ही सगळी जिम्मेदारी आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इथे तुलाच ती लोक दोष देतील. मग हे सगळं तुला चालणार आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे रेवती तायडीला म्हणत असते, मला एक गोष्ट सांग तायडी, मला नाही माहिती त्या मुलीचा आणि तुझा काय संबंध आहे. त्या मुलीचा तू एवढा रागराग का करतेस ही गोष्ट मला माहिती नाही, पण तू तिचा एवढा रागराग करतेस ना आणि त्याचमुळे तू तिला ही ऑर्डर देण्यापासून नाकारत आहेस किंवा अडथळे आणत आहेस. पण असं करू नकोस, त्याने काय होणार आहे, तू अशी का करतेस. तेव्हा आता इकडे तायडी काहीच बोलत नाही, फक्त आणि फक्त खुनशी हसतच असते. ती आता इकडे विचार करू लागलेली असते की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी अजिबात शांत बसणार नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा पद्धतीने मी नाही करू शकत वगैरे वगैरे, हे सगळं ती इथे बोलते. आता इकडे ती म्हणत असते, अगं बहिणी, तुला असं का वाटतंय, तू एवढ्या सगळ्या गोष्टीचा आणि असा का बरं विचार करू लागतेस, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मल्हार खोलीमध्ये येतो. आता मल्हार खोलीमध्ये आल्यानंतर फारच टेन्शनमध्ये तो आलेला असतो. कारण तो आता एका गोष्टीचा विचार करतो की इथे
जर मी त्या पोरीला ऑर्डर दिली असती आणि मी जर त्या पोरीला ऑर्डर दिली असती आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या असत्या तर मग काय करायचं? म्हणजे एका गोष्टीचा विचार केलाय का, की हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने होतंय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलाय का? असं आता इकडे तो विचार करत असतो. आणि खून, त्याचबरोबर कुणाला इजा, जखम, ह्या सगळ्या गोष्टी इथे अशा नाही झाल्या पाहिजे वगैरे वगैरे, हे सगळं काही इथे तो बोलत असतो. त्याचसोबत इकडे आता आपण पाहतो की लगेचच तिथे तायडी आलेली असते आणि तायडी तिथे आल्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करते की हे सगळं असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीने ह्या होत आहेत, ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे, असा इकडे तो विचार करत असतो. त्याचसोबत दुसऱ्या बाजूला आता इकडे मीना म्हणत असते, नको नको नको, उगाचच नाही त्या गोष्टी होण्यापेक्षा आणि नाही ती लफडेबाजी होण्यापेक्षा मी काय म्हणते, मी तर असं म्हणते की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे हे जे काही सुरू आहे ना, डब्बे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नकोच. काहीही फरक पडणार नाही त्याने किंवा काही होणार नाही. मी त्यामुळे असं स्पष्टपणे सांगेल की नकोच, हे सगळं अजिबात इथे अशा पद्धतीने नकोच करायला, असं इकडे ती म्हणत असते. तेव्हा लगेच आता इकडे ज्या काही आशाताई आहेत त्या तिला समजवतात आणि म्हणत असतात, अगं मीना, किती आणि काय काय बोलणार आहेस तू, जरा शांत बसणार आहेस का? तेवढ्यातच आता सेक्रेटरी तिथे येतात आणि ते म्हणत असतात, नुपूर मी काय म्हणतो ते ऐकून घे ना. तेव्हा नुपूर म्हणत असते, काय झाले, तुम्ही कशाबद्दल हे सगळं काही बोलताय? त्यावर लगेच आता ते म्हणत असतात, हे बघ, सगळ्या आम्ही चाळकऱ्यांनी आणि त्याचबरोबर सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की ही जी काही ऑर्डर तुला इथे देण्याचं सगळेजण ठरवत आहेत ना, तर ती जी काही ऑर्डर आहे ना ती आम्ही इथे तुझ्याकडून घेत आहोत किंवा तुला ह्या सोसायटीमध्ये किंवा ह्या चाळीमध्ये तुला पुढचा बिझनेस किंवा काही गोष्टी नाही करता येणार आहे, असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा लगेच आता इकडे नुपूर म्हणत असते, काय बोलताय तुम्ही हे सगळं? का आणि कशामुळे? काका, तुम्ही मला आज ओळखताय का? तुम्ही मला किती दिवसापासून ओळखताय? किती आणि कशा पद्धतीने? मी आत्तापर्यंत कामामध्ये थोडा तरी हलगर्जीपणा केलेला आहे का? नाही केलेला ना. मग तुम्हाला असं का वाटतंय? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा का विचार करताय एवढा? हे बघा, असं करू नका ना प्लीज. तेव्हा लगेच आता इकडे ते म्हणत असतात, हे बघ नुपूर, चाळीचा आणि त्याचबरोबर चाळकऱ्यांचा ह्या सगळ्यांचाच विचार करावा लागेल की नाही, आणि त्याचमुळे मी हा सगळ्यात मोठा निर्णय इथे घेतला आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचसोबत हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की नुपूर म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळत नाही, जर तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे तर मग मी माझं घर आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा सांभाळणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे, हे तरी तुम्हाला इथे समजणार आहे का? तेव्हा ते म्हणत असतात, हे बघ नुपूर, मी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता काहीच नाही करू शकत, मी तुझी कोणत्याच प्रकारे मदत करू शकत नाही. मला तुला जे सांगायचं होतं ते मी तुला सांगितलेलं आहे. तुला इथून पुढे ह्या चाळीमध्ये कोणताही बिझनेस, कसलाही फूड बिझनेस आणि त्याचबरोबर तुझं हे जे काही क्लाउड किचन आहे ते सुद्धा चालवता येणार नाही, असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्याच्या भागामध्ये जी काही तायडी आहे त्या तायडीने सागरिका इव्हेंट्स नावाने एक बॅनर बनवून ठेवलेलं असतं आणि तिला सुमती इव्हेंटच्या नावाचं इथे नको असतं, तर तिला सागरिका इव्हेंट्स याच नावाचं तिचा तो बिझनेस फळाला आणि नावारूपाला आणायचा असतो आणि त्याचमुळे ती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आता इथे करत असते. तर आता इकडे तिचे बाबा म्हणत असतात, हे लवकरच होणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो, हे लवकरच व्हायला सुद्धा पाहिजे. काही जरी झालं तरी सुद्धा हा जो काही बिझनेस आहे तो ह्या पद्धतीने आणि याच पद्धतीने झाला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचसोबत इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जी काही मीना आहे ती म्हणत असते, आता घरातलं वातावरण कसं आहे, म्हणजे घरामध्ये 2 वेळचं जेवायला सुद्धा आपल्या इकडं नाही, कसं होणार आहे, काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी, घरातलं अन्न संपत आलेलं आहे. तेव्हा नुपूर म्हणत असते, आई ताई तू काळजी करू नको, वहिनी तू काळजी करू नकोस, कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा जोपर्यंत इथे नुपूर आहे तोपर्यंत इकडे ह्या घरामध्ये अन्न कमी पडणार नाही आणि त्याची मी व्यवस्थित आणि पूर्णपणे काळजीसुद्धा घेईल, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नुपूर किचनमध्ये जाते. नुपूर किचनमध्ये गेल्यानंतर लगेचच आता इकडे ती सगळे भांडे भरत असते. तेव्हा इकडे आता जी काही आपली मीना आहे आणि त्याचबरोबर आशाताई आहे त्या म्हणत असतात, काय हे काय करतेस तू? तेव्हा ती म्हणत असते, काही
काही नाही. ज्याने माझा बिझनेस बंद पाडला आहे तोच चालू करून देणार आहे, त्यामुळे तिकडे चालली आहे. आता नुपूरने ते सगळे भांडे वगैरे भरलेले असतात आणि सगळे भांडे वगैरे भरल्यानंतर ती लगेचच आता तिकडे निघालेली असते आणि तिकडे निघाल्यानंतर इथे मल्हार तिला आलेलं पाहतो तेव्हा त्याला मात्र फारच धक्का बसलेला असतो की ही इथे काय करते म्हणून. तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुझ्या सोबतीने.